नमस्कार मंडळी. एक प्रश्न निर्माण झाला होता की हे जे काही सगळे आयपीओ च एक पीक येत आहे, तर ह्या सगळ्या आयपीओज ला अप्लाय करायला पाहिजे का काही निवडकच आयपीओज ला अप्लाय करायला पाहिजे? कारण आता आपण जे बघतोय ते कोणताही आयपीओ आला तरी त्याला तिप्पट, पाचपट, दहापट असं त्याला सबस्क्रिप्शन मिळतंय. तो तेवढा ओव्हर सबस्क्राईब होतोय. बऱ्याच लोकांना ते सबस्क्रिप्शन केलं तरी त्यांना मिळत नाहीत. मग एक साधा प्रश्न निर्माण होतो की कोणताही आयपीओ असला तरी आपण त्याला अप्लाय करायचं का? तर ह्याच्यावर थोडीशी आपण चर्चा करू की सगळेच आयपीओ हे नेहमी स्टॉक मार्केटवर चालणारच असं नाही. हे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. जवळजवळ सगळे आयपीओ जे आहेत ते लिस्टिंग गेन म्हणजे ज्या दिवशी लिस्ट होतात त्या दिवशी इश्यू प्राइस पेक्षा वरचढ असतात. पहिल्याच दिवशी ते 20%, 30%, काही केसेसमध्ये 100% देखील प्रॉफिट देतात. पण आपण बघितलेलं आहे की बरेचसे आयपीओ जे आहेत ते पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांची घसरण सुरू होते त्याच्या भावामध्ये. आणि मग अशा केसेसमध्ये कित्येक वेळा जी आपण पैसे लावलेले आहेत आयपीओ प्राइस जी आहे त्या आयपीओ प्राइस पेक्षाही कमी ला हे जाऊन शेअर्स पडतात. काही इन्व्हेस्टर्स असे असतात, एस्पेशली नवखे इन्व्हेस्टर्स जे आहेत, फर्स्ट टाइम इन्व्हेस्टर्स जे आहेत, त्यांना असं वाटतं की आपण आता हे लॉस मध्ये नको बाहेर पडायला. आपल्या परचेस प्राइस पेक्षा कमी गेलेला आहे, हा कधी ना कधीतरी परत वरती येईल, वरती आल्यानंतर आपण विकू, ह्या भावनेमध्ये ते बसतात आणि ते शेअर्स ते त्यांच्या हातामध्ये राहतात आणि अननेसेसरीली त्यांचे पैसे देखील ब्लॉक होतात आणि त्या शेअर्सचे भावही कमी झालेले असतात. त्यामुळे त्यांचा तिथे एक अनरिअलाइज लॉस देखील असतो. एक छोटंसं उदाहरण देतो की सध्या जे लेटेस्ट मधले काही आयपीओ आले होते त्यांचं हिट झालेले आयपीओ तर सगळे माहिती आहेत, पण मिस झालेले आयपीओ जनरली लोकांच्या लक्षात येत नाहीत. कल्याण ज्वेलर्स 87 रुपयाचा आयपीओ प्राइस होता, आज 66 रुपये. इंडियन रेल्वेज फायनान्स कॉर्पोरेशन IRFC 26 रुपयाचा आत्ताशी कुठे 24 रुपयाला आलेला आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 305 रुपयाचा 181 रुपयाला आहे, निम्म्या रेटवर आलेला आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड भारताची गव्हर्नमेंट कंपनी जी होती, 456 रुपयाचा पोस्ट बोनस, ऍक्च्युली 912 रुपयाने त्यांनी इश्यू काढला होता, नंतर एकाच एक बोनस दिला, त्यामुळे त्याची प्राइस आपण 456 धरू, तरी तो आज 165 रुपयाला आहे. खादिम्स म्हणून जो फुटवेअरचा ब्रँड आहे त्याने देखील त्याचा आयपीओ 750 रुपये पर शेअरने काढला होता, आज त्याचा भाव 268 रुपये आहे. पीएनबी हाऊसिंग फायनान्स 775 रुपयाचा आत्ताशी कुठे 677 झालाय. तोही का तर त्याच्यामध्ये टेक ओव्हर केलेला आहे ग्रुपने दुसऱ्या पीएनबी हाऊसिंग फायनान्सला, त्यामुळे तरी तो आता 677, तरीही तो त्याच्या इश्यू प्राइस पेक्षा कमी आहे. हुडको हाऊसिंग अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 58 रुपयाचा आयपीओ आज 44 रुपये आहे. तर असं जर कोणाला वाटत असेल की प्रत्येक आयपीओ मध्ये आपल्याला प्रॉफिटच होणार आहे, तर असं नसतं. ह्याचं कारण आपण शोधू. ह्याचं कारण असं आहे की पूर्वी आयपीओ जे होते, इनिशियल पब्लिक ऑफर, जे कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करायला यायच्या, त्यांचं महत्वाचं कारण असायचं की ते पब्लिक कडनं फंड्स जनरेट करणार होते, नवीन बिझनेस व्हर्टिकलसाठी, नवीन एक्सपेन्शनसाठी, बिझनेसमध्ये पैसे लावण्यासाठी, म्हणून ते आयपीओ काढत होते. सध्या बुल मार्केट आहे, बुल मार्केटमध्ये सगळं विकलं जातं, सगळं खपलं जातं, म्हणून असे देखील काही ऑपरेटर्स असतात, काही कंपन्या असतात की ज्यांचं फंडामेंटल्स तेवढे स्ट्रॉंग नाहीये, त्यांच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी नाही, त्यांच्यामध्ये ऍसेट क्वालिटी बॅड आहे, त्याच्यामध्ये फायनान्शियल्स तेवढे चांगले नाहीये, ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स नाहीत, तर ते अशा बुल मार्केटमध्ये त्यांचाही आयपीओ निघून जातो. कारण तो एक युफोरिया असतो, एक लोकांमध्ये ती एक भावना असते की बाबा मार्केट सब कुछ ऊपर जा रहा है तो सब चलेगा. परंतु आजकालचे जे आयपीओज आहेत त्या आयपीओज मध्ये एक भाग असा आहे की
काही आयपीओ असे आहेत की त्याच्यामध्ये जे एंजल इन्व्हेस्टर्स असतात, ज्यांनी सुरुवातीला त्या कंपनीमध्ये पैसे लावलेले असतात, त्यांना त्या कंपन्यांमधनं बाहेर पडायचं असतं. ते एक एक्झिट रूट बघत असतात. एंजल इन्व्हेस्टर्स, काही प्रमोटर्स असे देखील आहेत की त्यांना त्यांची जी काही शेअर होल्डिंग आहे ती शेअर होल्डिंग एनकॅश करायची असते, म्हणूनही ते आयपीओ आणतात. ह्या अशा कंपन्यांमध्ये, आयपीओज मध्ये त्याचे पैसे जे आहेत ते कंपनीला मिळत नाहीत. एंजल इन्व्हेस्टर्स त्यांचा शेअर विकतात, प्रमोटर्स त्यांचा शेअर विकतात, कंपनी आहे तिथेच राहते. बुल मार्केटचा फायदा घेऊन फक्त ही लोक त्यांचे स्वतःचे खिसे भरायचं काम चालू झालेलं आहे. बऱ्याच वेळा आयपीओचं प्राइसिंग खूप हाय केलेलं असतं, अतिशय अग्रेसिव्हली प्राइस केलेले असतात मार्केटमध्ये, जाहिरातबाजी करून काही लोकांना हाताशी धरून एक मार्केटमध्ये युफोरिया पण निर्माण केलेला जातो की तुमच्या आयपीओला एक चांगला रिस्पॉन्स येईल. ते प्रमोटर्स वेगवेगळ्या चॅनेलवर, वेगवेगळ्या फोरम्सवर ते दिसतात, पण एवढं अग्रेसिव्हली प्राइस्ड असतात की लिस्टिंग मध्ये इन्व्हेस्टर्ससाठी काहीही ठेवलेलं नसतं. हे फ्लाय बाय नाईट ऑपरेटर ज्याला म्हणतात, की बाबा एक रात की चांदनी ज्याला आपण म्हणू शकतो, तशा पद्धतीचे देखील काही आयपीओज आले आहेत, काही येणार आहेत. कंपन्या जरी चांगल्या असल्या तरी कित्येकदा त्यांचं प्राइसिंग एवढं ओव्हर प्राइस्ड आयपीओ आहे की त्याच्यामुळे शेअर होल्डर्सचं नुकसानच झालेलं आहे. बऱ्याच वेळा हे फेस व्हॅल्यू गेम देखील खेळतात. आता फेस व्हॅल्यू काय आपण आधीच्या व्हिडिओज मध्ये बघितलेलं आहे. फेस व्हॅल्यू गेम म्हणजे काय करतात, 10 रुपयाचा शेअर आहे, त्याचं व्हॅल्युएशन, बोनसेस हे ते करून त्याचं खूप मोठं शेअर कॅपिटल बनवतात, त्याचं ओव्हर प्राइसिंग करतात. नंतर 10 रुपयाचा शेअर त्याची फेस व्हॅल्यू ते 5 रुपये किंवा 2 रुपये करतात. तर 5 रुपये जर केली तर तेच शेअर्स डबल मल्टिप्लाय, क्वांटिटी मल्टिप्लाय होते. जर 2 रुपयाचा फेस व्हॅल्यू काढला तर 10 रुपयाच्या एका शेअरच्या बदल्यात त्याच कंपनीचे 2 रुपयाचे 5 शेअर्स मिळतात, म्हणजे त्यांच्याकडे 5 शेअर्सची क्वांटिटी होती. ही फेस व्हॅल्यू गेम अतिशय मोठा ट्रॅप आहे. त्यामुळे इन्व्हेस्टर्सने कोणताही आयपीओ पाहताना त्याच्यामध्ये फंडामेंटल्स बघा, प्रमोटर्स बघा. तुम्ही नुसतं त्याचं प्राइस बघू नका. प्रिकॉशन्स काय काय घ्यायला पाहिजे, तर सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगतो, प्रमोटर्स आणि मॅनेजमेंटचं बॅकग्राऊंड बघा. उदाहरण द्यायचं झालं तर हॅपीएस्ट माइंड, मिस्टर सुटा जे हॅपीएस्ट माइंडचे प्रमोटर्स आहेत, अतिशय रिस्पेक्टेड माणूस आहे. विप्रो कंपनीच्या सक्सेस मागे त्यांचा खूप मोठा हात होता. आता विप्रो कंपनी सोडून त्यांनी स्वतःची हॅपीएस्ट माइंड ही काढलेली आहे. तर अशा कंपन्या ह्या ऑटोमॅटिकली स्टॉक मार्केट फॅन्सीज असतात. आज आयपीओ प्राइसच्या कित्येक पटीमध्ये हॅपीएस्ट माइंडचा शेअर चाललेला आहे. कारण का? कारण कंपनी चांगली आहे, प्रमोटर्स अतिशय चांगले आहेत, मॅनेजमेंट एज्युकेटेड आहे, मॅनेजमेंट एक्सपिरियन्स्ड आहे, कंपनीचं बिझनेस मॉडेल चांगलं आहे, प्रॉफिटेबिलिटी चांगली आहे, शेअर होल्डर्सला ते त्या पद्धतीने रिवॉर्डही करतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की कंपनीचे स्ट्रेंथ्स बघा, पण त्याच्यापेक्षाही कंपनीचे रिस्क बघा. प्रत्येक कंपनीला ज्या वेळेस ते आयपीओ काढतात त्यावेळेस मॅनेजमेंट परसेप्शन ऑफ रिस्क हे एक असतं. तुम्ही प्लीज ते त्याचा अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा की बाबा कंपनीमध्ये काय रिस्क आहे. काही काय आयपीओ जे येणार आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी त्यांचे ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस, DRHP म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही आतापर्यंत 1 रुपया प्रॉफिट अर्न केला नाही आणि पुढच्या काही वर्षांमध्ये, फोर्सिएबल फ्युचर हा शब्द आहे, की पुढच्या काही वर्षांमध्ये आम्हाला असं दिसून येत नाही की आम्ही प्रॉफिट्स अर्न करणार आहोत. तर मग आपल्याला लॉस मेकिंग कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत का, हा पण तुम्ही एक विचार करायला पाहिजे. कंपनीची फायनान्शियल समरी बघा, प्रॉफिट मध्ये आहे, ऍसेट्स आहेत का, ऍसेट क्वालिटी डिटिओरेट झाली आहे का, कंपनीचा पास्ट ट्रॅक रेकॉर्ड बघा, गेले 3-4 वर्ष कंपनीचा टर्नओव्हर किती वाढला आहे, प्रॉफिट्स किती वाढलेत, ऍसेट बेस किती वाढलेला आहे, ह्याचा अभ्यास करा. व्हॅल्युएशन चेक करा. आजकाल इतके ओव्हर प्राइस्ड आयपीओ आम्हाला दिसत आहेत की त्या कंपनीच्या शेअर्सची तेवढी व्हॅल्यूही नाहीये, परंतु ते ओव्हर प्राइस्ड आयपीओ आहे. एक साधं उदाहरण तुम्ही हे करू शकता की ती जी कंपनी ज्या सेक्टरमध्ये आहे त्या सेक्टरमध्ये त्याचे जे पियर्स आहेत सेम सेक्टर मधल्या साधारणपणे सेम कंपन्या, त्यांचं व्हॅल्युएशन काय आहे.
प्राइस म्हणत नाही, मी व्हॅल्युएशन म्हणतोय. कंपनीचं मार्केट कॅप काय आहे, कंपनीचा पी रेशो काय आहे, कंपनीचा EPS काय आहे, कंपनीचे वेगवेगळे पॅरामीटर्स चेक करा. हे तुम्ही पैसे तुमचे हार्ड अर्न्ड मनी, मेहनतीचे पैसे तुम्ही लावणार आहात, ते न बघता न अभ्यास करता प्लीज लावू नका. IPOचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते बघा, की एक्झिट रूट फॉर प्रमोटर्स आहेत का, खरंच त्या कंपनीला एक्सपॅन्शन, ॲडिशनल ग्रोथ, न्यू पॉसिबिलिटीज, न्यू हॉरायझन्स, नवीन कंपनी टेक ओव्हर करायची आहे त्याच्यासाठी पाहिजेत. हे फंड्स कोण आणि कसे युटिलाइज करणार आहेत. जर प्रमोटर्सकडे जर जाणार असतील, एंजल इन्व्हेस्टर्सच जर मॅक्झिमम शेअर हे होणार असेल, विकणार असतील, तर कंपनीला फायदा काय. आणि जर प्रमोटर्सच त्यांचा शेअर विकतायत किंवा एंजल इन्व्हेस्टर्सच विकतायत, तर ते का विकतायत हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरतं. एक खूप महत्वाचा फॅक्टर हा देखील बघा, की पोस्ट IPO प्रमोटर्सचं शेअर होल्डिंग किती राहणार आहे. जर प्रमोटर्सचं शेअर होल्डिंग मिनिमम निग्लिजिबल 20%, 30%, 40% राहणार असेल, तर ते एवढं कमी का घेतायत. की आज जे कंपनी एखाद्याने चालू केली ती कंपनी स्टॉक मार्केटमध्ये काढतायत, तर IPO नंतर प्रमोटर्सचं होल्डिंग एवढं कमी का करतायत. स्टॉक एक्सचेंजचा रूल आहे 75% पेक्षा जास्त होल्डिंग ठेवता येत नाही. ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्या नेहमी प्रमोटर्स मॅक्झिमम शेअर होल्डिंग स्वतःजवळ ठेवतात. जर शेअर होल्डिंग पोस्ट इश्यू जर खूप ड्रॉप होणार असेल, 50% पेक्षा कमी जर होणार असेल, खतऱ्याची घंटा आहे. प्लीज तुम्ही तुमचे पैसे लावायच्या आधी ह्या गोष्टीचाही विचार करा. एक्सपर्ट ॲडवाइस घ्या. स्टॉक मार्केटमध्ये वेगवेगळे सोर्सेस आहेत ज्याच्यामधनं तुम्ही त्या कंपनीचा ॲनालिसिस करू शकता, बघू शकता. फक्त कोण काय सांगतंय त्याच्या आधारावर जाऊ नका, तर मल्टिपल सोर्सेस कडनं तुम्ही त्याची खातरजमा करा, स्वतःचा अभ्यास करा आणि स्वतःचा अभ्यास करूनच तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा रिस्क आणि रिटर्न प्रोफाईल किती आहे ते बघा. जर एखादी हाय रिस्क कंपनी असेल, तसेच उदाहरणार्थ झोमॅटो कंपनी चांगली असेल, पण ती हाय रिस्क कॅटेगरीमध्ये आहे, कारण त्या कंपनीकडे ॲसेट्स काही नाहीत. एक ॲसेट लाईट मॉडेल आहे. आज कॉम्पिटिशन नाहीये म्हणून त्या कंपनीचं व्हॅल्युएशन आहे. उद्या एखादं कॉम्पिटिटर त्याच्यामध्ये निर्माण झाला, त्यांचं स्टॉक, त्यांचं मार्केट शेअर जर कमी झालं, तर ती कंपनी परत अजूनपर्यंत प्रॉफिटमध्ये नाही, ह्याच्या पुढेही प्रॉफिटमध्ये यायची शक्यता कमी आहे. पण जो हाय रिस्क इन्व्हेस्टर आहे, जो सीझन्ड इन्व्हेस्टर आहे, त्याला न्यू एज कंपन्यांमध्ये त्याचा एक्सपोजर असणं गरजेचं आहे. त्यामुळे एक दोन वेगळे पॅरामीटर्स आहेत. न्यू इन्व्हेस्टर्सने अशा कंपन्यांमध्ये जनरली जास्त पैसे लावू नये. हाय रिस्क इन्व्हेस्टर्स, ऑलरेडी सीझन्ड इन्व्हेस्टर्स आहेत, जे ते शेअर मधला लॉस ऑब्झर्व करू शकतात, अशा लोकांनी त्याच्यामध्ये जायला पाहिजे. त्यामुळे कोणत्याही IPOला अप्लाय करायच्या आधी तुमचा रिस्क रिटर्न प्रोफाईल आणि तुमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी जी आहे ती बघा. तो शेअर तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी, तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगला साजेचा आहे का तो बघा. उगाच स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग गेन्स मिळतील त्याच्या मागे जाऊ नका. स्टडी करा आणि तुमच्या रिस्क रिटर्न प्रोफाईल आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग मध्ये जर ती कंपनी बसत असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये जा. IPOs प्रत्येक, नॉट एव्हरीथिंग दॅट शाईन्स इज गोल्ड. प्रत्येक चमकणारी चीज हा सोनं किंवा हिरा असतो असं नाही. हेच IPOच्या बाबतीमध्ये देखील ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे तुमचे पैसे लावताना, हार्ड अर्न मनी लावताना कृपया काळजी घ्या. एवढा छोटासा फक्त एक मला मेसेज द्यायचा होता. आपण स्टॉक मार्केट, फायनान्स, टॅक्सेशन ह्या सगळ्या आर्थिक विषयांबद्दल आपण ह्यापुढेही बोलत राहू. हे कंटेंट्स आवडले असतील लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काय वाटत असेल, तुमचे कमेंट्स काय असतील ते प्लीज आम्हाला कळवा. आपण परत पुढच्या भागामध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.